नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जमाती महिलांमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाच्या उमेदवार सुनीताताई नवनाथ हुमन यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी घराघरात जाऊन पत्रक वाटप करत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला। या प्रचारात दौऱ्यादरम्यान परिसरातील नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठ मतदारांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। आदिवासी वारली समाज बहुउद्देशीय संस्था तसेच आदिवासी आदिम सेना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून सुनीताताई हुमन यांनी गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी व वंचित समाजासाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शासकीय योजनांचा लाभ, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, आधार कार्ड, पॅन कार्ड, आयुष्यमान भारत व श्रम कार्ड शिबिरे अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजासाठी भरीव काम केले आहे। राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य या भूमिकेतून प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। प्रचाराच्या सुरुवातीला स्थानिक कार्यकर्ते, महिला बचत गट सदस्य व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी काळात घरोघरी भेटी, बैठका व जनसंवाद यांच्या माध्यमातून प्रचार अधिक प्रभावी केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवळसह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। आशीर्वाद दिला, इथून पुढे असा आशीर्वाद राहू एवढी सर्वसामान्य जनतेला विनंती करतो। आमची उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेतून आलेली आहे। तरी कोणताही आम्हाला राजकीय वारसा नाही, कोणी आम्हाला गॉडफादर नाही, तरी आम्ही उमेदवारी करत आहोत। असा आशीर्वाद राहावा विनम्र विनंती। धन्यवाद। नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 6 मधील अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेतून सौ सुनीता नवनाथ हुमन यांनी आज आपला उमेदवारी दावेदारीचा अर्ज आणि इच्छुक उमेदवार म्हणून आणि त्यांचा आज प्रचाराचा नारळ शुभारंभ या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। खरं तर खूप मोठी डेअरिंग आहे, खूप मोठी भरारी आहे की पहिल्यांदा नाशिकच्या उमेदवारीमध्ये त्या सर्वसामान्य महिलेनी एक निर्धार केलेला आहे की आज शोषित वंचितांसाठी काम करून गेले 15 वर्षाची सामाजिक सेवा, सामाजिक प्रतिष्ठा त्यांच्या माध्यमातून आज जनतेसमोर मांडण्याची वेळ आलेली आहे। खऱ्या अर्थाने नवनाथ हुमन यांची ही पुण्याई आणि समाजाने त्यांना दिलेला हा प्रचंड प्रतिसाद, ही उमेदवारी कोणाच्या प्रेरणेने नाही, कोणाच्या पैशाच्या जोरावर नाही, तर ही उमेदवारी स्वतःच्या हिमतीवर आणि समाजाच्या यशाने उभी राहिलेली आहे। आज या ठिकाणी कोणतीही पब्लिक बोलवली गेलेली नाही, हे त्यांच्या प्रेमापोटी आलेली आहे आणि हाच खरा इथेच हा विजयाचा खरा सुरुवात झालेली आहे की ह्या उमेदवारीला प्रचंड पाठिंबा मिळतोय, तो सर्वसामान्य वर्गातून, गोरगरिबातून मिळतोय। आज मजदूर वर्गाचं, शोषितांचं आज नेतृत्व म्हणून ताईने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर ही खरंच एक वाखाणण्याजोगी बाब आहे आणि येत्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एक जॉईंट किलर किंवा एक किंग मेकर म्हणून त्यांची भूमिका निश्चितच राहील, याबद्दल काही शंका नाही। धन्यवाद। आतापर्यंत केलेले आहे। कुठलाही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य कुटुंबातील एक उमेदवारी ही लोकांच्या, समाजाच्या, बांधवांच्या इच्छेने पुढे आलेली आहे। ही का त्यांनी स्वतःहून नाही, पण समाज बांधवांनी त्यांना पुढे आणलेलं आहे। तर माझी समाज बांधवांना तसंच समस्त मखमलाबाद ग्रामस्थ यांना हात जोडून विनंती आहे की येत्या निवडणुकीमध्ये सौ सुनीताताई हुमन यांना प्रचंड मताने विजयी करा। त्यांची निशाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची तुतारी आहे। तुतारीच्या बटनासमोर बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा। धन्यवाद। माझं नाव सुनीता नवनाथ हुमन, वार्ड क्रमांक 6 अनुसूचित जमाती